मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की व्हॉट इज द टोटल एनर्जी रिक्वायर्ड टू असेंबल टू चार्जेस इन absence ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. Potential energy of system of charges is defined as the amount of work required to assemble the system of point charges in bringing them from infinity to certain their locations against the direction of electric intensity. समजा जर कधी या दुनियेमध्ये कोणी एकटाच असेल तर त्याला अपोजिशन असतं का? तो एकदम गार्डन मध्ये फिरल्यासारखा रिलॅक्स राहील का नाही? कोणाचं कर्ज नाही, कोणाला कर्ज द्यायचं पण नाही, कोणाची परीक्षा द्यायची नाही आणि कोणाची परीक्षा घ्यायची पण नाही, अशी ती सिच्युएशन असेल, रिलॅक्स असेल एकदम. पण समजा जर कधी एखादा माणूस गार्डन मध्ये फिरत फिरत छान पैकी आला आणि तिथे जर तो बसला तर त्याला वर्क करावं लागतं का? एकटाच माणूस कोणी असेल तर त्याला वर्क करावं लागणार आहे का? नो, देअर विल नॉट बी अपोजिशन, सो नो वर्क. वर्क कधी करावं लागतं? एनर्जी कधी स्पेंड होते? जर अपोजिशन असेल तर. सो नो अपोजिशन, नो वर्क. And we say that no pain, no gain. Hence, change in potential energy is equal to zero. किंवा त्याची आता पोटेन्शियल एनर्जी किती? वर्क केलंच नाही तर त्याची पोटेन्शियल एनर्जी येणार झिरो. पण समजा जर कधी आता दुसरा कोणी तिथे येणार असेल तर, हा आता बसलाय आणि आणखी दुसरा कोणीतरी तिथे यायला लागलाय, तर काय होईल? तो आल्याबरोबर याला थोडासा याचा अपोजिशन वाढेल. हा पहिला जो आलेला असतो तो दुसऱ्या येणाऱ्याला त्रास देतो. तो आल्याबरोबर त्याच्याकडे रागानं बघतो, रागवेल किंवा भांडणं होईल वगैरे वगैरे. पहिला त्याला भांडायला लागतो. दुसराही फार काही कमजोर नसतो, तो तिथेच थांबतो, कारण की त्याच्यावर वर्क करून त्या दुसऱ्याला आणलेलं असतं. असे हे दोघ जण आता आले आणि या दोघा जणांची काही पोटेन्शियल एनर्जी तयार होईल, कारण याचं काही पोटेन्शियल असेल या ठिकाणी. पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहिती आहे, 1/4πε0 Q बाय आर. याचा चार्ज लेट Q2, तर याची पोटेन्शियल एनर्जी किती येणार? पोटेन्शियल एनर्जी होईल पोटेन्शियल इंटू चार्ज, कारण पोटेन्शियल असतं वर्क डन पर युनिट चार्ज. सो याची पोटेन्शियल एनर्जी आता तयार झाली. सो सिस्टम हॅज नाव सम नेट पोटेन्शियल एनर्जी. But if in this case another third person is coming into the area of the earlier two, तर हे दोघं मिळून त्याला अपोज करतील. पहिला तर करतो, दुसराही करेल. त्यालाही वाटतं आता चला आपलं काहीतरी तयार झालं, म्हणजे त्याची आता तिघांची मिळून एक पोटेन्शियल एनर्जी तयार होईल. म्हणजे असेंब्ली तयार झाली 3 चार्जेसची. वी कॅन फाइंड आउट the potential energy of two charges system in absence of external electric field. This is the region where we are talking for. He origin, he 3 axis, x axis, y axis, z axis, and now we have brought a charge q1 in this coordinate system. Charge q1 is brought at a position vector r1 vector. यहाँ ये r1 वेक्टर पे लाया है, तो इसको लाने के लिए कितनी एनर्जी अपनी स्पेंड करना पड़ी या कितना वर्क डन करना पड़ा? वर्क डन इन ब्रिंगिंग फर्स्ट चार्ज इज इक्वल टू 0 बिकॉज देयर वाज नो अपोजिशन. नो वर्क, सो नो पेन, नो गेन, सो चेंज इन एनर्जी विल बी 0. पण आता आपला हा Q1 चार्ज इथं आल्यामुळे याची फील्ड तयार झाली. अँड नाउ इफ another charge Q2 is brought at any position at the position vector R2 vector, then the field of or this charge Q1 does oppose in bringing the charge Q2. पण आपण त्याला आणलंय म्हणजे वर्क केलंय. मग वर्क केलं तर त्यासाठी मला हे डिस्टन्स किती पाहावं लागेल? सो डिस्टन्स ऑफ Q2 फ्रॉम Q1 लेट R12. सो R12 इज अ वेक्टर फ्रॉम Q1 टू Q2, पण डिस्टन्स किती? R12, म्हणजे 1 2 सफिक्स दिलाय, 1 चार्ज टू 2 चार्ज म्हणून. सो व्हॉट इज द वर्क डन इन ब्रिंगिंग सेकंड चार्ज इज इक्वल टू पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 and into charge Q2. So what is formula for potential?
Potential due to charge Q1 is 1 upon 4 pi epsilon naught Q1 by R12. Distance between first charge and second charge into this Q2 charge Q. This is the work done in bringing second charge in the field of first charge. So total work done is equal to W1 plus W2. But W1 is 0 and therefore it is equal to 1 upon 4 pi epsilon naught this Q1 Q2 by R12. This work is stored in the form of potential energy. Therefore, potential energy of these two charges system is equal to 1 upon 4 pi epsilon naught Q1 Q2 by R12. If we have three charges, then friends, in bringing, अगर अपन Q1 यहाँ लाया था, Q2 यहाँ लाया था, इन दोनों के बीच में R12 डिस्टेंस था, यहाँ अपना ओरिजिन था, let here is the origin O, so this is what R1 vector, this is what R2 vector. Now we brought third charge here at a position vector R3. यहाँ चार्ज लाया Q3. इथून हे डिस्टन्स असेल किंवा वेक्टर असेल R13, इथून हे डिस्टन्स असेल R23. पण या तिसरा चार्जला आणताना आमचा चार्ज 1 Q1 ही अपोज करतो आणि चार्ज Q2 सुद्धा अपोज करतो. म्हणजे we have to bring Q3 charge against the field of both Q1 and Q2, and therefore work done in bringing the third charge is equal to work done against the first plus work done against the second. So यहाँ वर्क डन तो होगा पोटेंशियल इंटू चार्ज. मग या Q1 चा काही पोटेंशियल असेल, Q2 चा काही पोटेंशियल असेल. सो व्हॉट विल बी द फॉर्म्युला? Q13 म्हणजे वर्क डन इन ब्रिंगिंग द चार्ज Q3 अगेन्स्ट Q1. Q1 चा पोटेंशियल आहे 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 अपॉन R13 आणि इनटू चार्ज Q3. याचं पोटेंशियल असेल 1 upon 4 pi epsilon naught Q2 by R23 into charge Q3. Total work done in bringing the charge 3. So what will be the total work done in assembling these three charges? या दोघांना जवळ आणण्यासाठीचं वर्क आणि प्लस हा तिसरा आणतानाचा वर्क. देअरफॉर टोटल वर्क विल बी 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 by R12 plus 1 upon 4 pi epsilon naught Q13 upon R13 Q1 Q3 divided by R13 plus 1 upon 4 pi epsilon naught Q2 Q3 by R23. This is the total work done, and therefore potential energy stored in the assembly of three charges is equal to all these three terms. So potential energy can be written in terms of summation. So we will take common 1 upon 4 pi epsilon naught summation of this Qi Qj
divided by Rij, where Ij for all pairs. All pairs. This is the potential energy of system of point charges in absence of external field.